जय श्री महाकाल मित्रांनो, आपल्या सोबत आहेत नंदुरबारहून आलेले मानसी ॲग्रोचे संचालक चंद्रकांत भाऊ माळी. आपण त्यांना खास करून आपल्या पेरू बागेच्या काही समस्या होत्या त्याच्यासाठी आपण बोलवलं होतं. त्यांच्याकडनं आपण या प्लॉटबद्दल आता माहिती जाणून घेऊ आणि डेमो आपल्याला ते देणार आहेत कशा प्रकारची छाटणी केली पाहिजे असं. तर चंद्रकांत भाऊ, आपलं स्वागत आहे आमच्या बामूड गावात आणि आमच्या प्लॉटमध्ये. तर तुम्हाला या प्लॉटबद्दल काय वाटतं, म्हणजे आता काय केलं पाहिजे या स्टेजला? ग्रोथ तर प्लॉटची चांगली आहे जमिनीच्या हिशोबानं. आता जी फळबाग पेरूच्या हिशोबानं जी जमीन पाहिजे, आता आपण जे आपलंही बघितलं त्या हिशोबानं तर सगळ्या गोष्टी चांगल्या आहे. बऱ्यापैकी शेतकरी इथंच गोंधळतात. आता मी ज्या शेतकऱ्यांनाही भेटलोय बऱ्यापैकी, आता दादांसारखंच ग्रोथ वगैरे चांगली आहे. आता लोणखेड्याचा एक प्लॉट आपल्या अंडरमध्ये घेतला आणि छाटणी केली. 5 दिवसापूर्वी छाटणी झाली, बेसल डोस झाला, फवारण्या ड्रिंचिंग वगैरे चालू केल्या. आता प्लॉट तुमची ग्रोथही एक नंबर आहे. असं नाही की मी आलो आणि त्याच्यानंतर मी सांगेन तेव्हा प्लॉट बनेन. ऑलरेडी एक नंबर बनलेला आहे. तिथं जे ते सांगितलं इथं हा जो आहे तुमचा, फक्त याला आता प्रॉपर व्यवस्थित छाटणी घेऊन तुमचं बहाराचं नियोजन प्रॉपर व्यवस्थित झालं तर मनासारखं उत्पन्न, मनासारखा माल, क्वालिटी माल तुमचा 100% निघेल. छाटणी कशी करायची? त्याच्यासाठी छाटणी राहिलं. आता हे जे आपले पेन्सिल काळे आहेत ना, जी काडी परिपक्व झालेली ह्याच्यात आपल्या काड्या परिपक्व झालेल्या आहे ना, सोपी गोष्ट. बऱ्यापैकी काही शेतकऱ्यांना, आता समजा प्रत्येक शेतकऱ्याची इच्छा राहत नाही कोणाकडं मार्गदर्शन मध्ये द्यायची म्हणा किंवा फी देऊन करायची. तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. बाकी जर अडचणी येत असतील या लेवलला तर सीधं आता हे जे इथून आपलं शेंडा मारला असेल तुम्ही, इथून फांदी 2 फांद्या बनलेल्या आहेत, तर सरळ सरळ 1 2 3 4 5 5व्या 6व्या पानावर, ह्या पानाला 5व्या पानाला जरी छाटणी घेतली तरी चालतंय. फक्त छाटणी घेताना हे पान आणि दोघांच्या मधोमध परफेक्ट कट घ्यायचा. काही शेतकरी इथं घेता, कारण इथं घेतला तर तुमचे एखाद वेळेस हे डोळे देखील कामात येऊ शकतात. आणि 4थ्या 5व्या पानाला छाटणी घेण्याचं कारण काय असतं, बऱ्यापैकी याला डोळे हे निघतातच. इथून 2 म्हणा, इथून 2, एका ठिकाणी 2ही निघतात, 4ही निघतात. परंतु बाकी शेतकरी काय गोंधळ करतात की अक्षरशः इथं 2 पानावर घेतात. समजा वातावरण आहे, बुरशी आहे, काही कारणास्तव जर तुमचे खालचे 2 डोळे फेल झाले तर तुमच्या या 3-4 पर्यायामधनं कुठल्याही 2 ठिकाणी तर मेन ब्रँचेस निघणार आहेत. त्याकरता थोडं डिस्टन्स, आणि तेही समजत नसेल 4थ्या 5व्या पानावर तर सीधं अर्ध्या फुटावर 6-7 इंचावर छाटणी घेणं महत्वाचं आहे. बऱ्यापैकी इथंही काही शेतकऱ्यांचा गोंधळ असा होता. आता समजा बाकी शेतकरी मानता की छाटणी घ्यायचं सगळ्यात भारी गोष्ट, जिथं काडीचा कलर बदललेला आहे, इथून वरती कोवडी झालेली, इथं आता पक्की आहे, इथं घ्यायची. मला आता सांगा, ते तर पहिल्या भाराला शक्य आहे. पण आता तुमचं हे झाड बनलेलं आहे, आता ही काडी तर हिचा कलर 1.5 फुटापर्यंत इथपर्यंत पक्का आहे. मग याला काही इथं घेणार छाटणी, तो विषय सोडायचा. त्यापेक्षा सीधं जिथून फांदी तयार झालेली आहे 4थ्या 5व्या पानावर छाटणी घेणं महत्वाचं आहे. बाकी आता हे दादांची जे त्यांच्या पद्धतीनं शेंडा स्टॉपिंग गेली त्यामुळे थोडंफार 2 4 5 इंच खालीवरती होतं. त्यामुळं ह्या लेवलला जरी छाटणी आली आणि 4थ्या 5व्या पानावरच आली पाहिजे असंही काही विषय नाही एवढा. फक्त अर्ध्या पाऊण फुटाच्या हिशोबानं या लेवलला जरी तुमची छाटणी आली, या लेवलला जोडजोड यांच्या फांद्या बऱ्यापैकी स्ट्रॉंग आहेत, काही अडचण नाही. आणि दुसरी गोष्ट, आता समजा खाली 1-1.5 वर्षाच्या झाडानंतर आता ही फांदी देखील या ठिकाणी घेतली, ठीक आहे. पण जर कधी बुडात, आता या काही अशा फांद्या राहतात ना, काही ठिकाणी एकदम बुडा लगत या फांद्या काढून टाकायच्या. जोडजोड झाड जमिनीपासून अर्धा फूट तरी मोकळं पाहिजे. कारण काय होतं, मिलीबागची एंट्री ही जमिनीतनंच होते, जमिनीतनं येतो. आणि जर का या खालच्या फांद्या तुमच्या जमीन लगत अशा टेकत राहिल्या तर यांच्यातनं झाडात मिलीबागची एंट्री होते. दुसरी गोष्ट, याला लागलेला माल हा तुमचा जमिनीला टेकला जाणार आहे, पाऊस आला तो खराब होणार आहे. त्याच्यापेक्षा त्या फांद्या काढा. त्याच्यानंतर स्प्रे घेताना, मिलीबागचा स्प्रे घेताना झाडावर तर व्हायलाच पाहिजे, परंतु जवळजवळ ही दक्षता घ्यायची की मिलीबागचा स्प्रे हा झाडाच्या पानांच्या खालच्या दिशेने बी व्हायला पाहिजे आणि त्याच्याबरोबर स्टंप पर्यंत व्हायला पाहिजे. जर का तुमचा प्रॉपर स्टंप पर्यंत स्प्रे झाला व्यवस्थित तर मिलीबागची देखील अडचण येत नाही. कारण मिलीबागमुळं फळाचं खूप मोठं नुकसान होत असतं. फळाच्या अवस्थेत जर का मिलीबाग आला तर खूप त्रास होतो माणसाला. म्हणून ह्या पद्धतीनं